संतांचे सुख झाले या देवा, 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 मनोरे सेवा करित्यांती, मनोरे सेवा करी
मनवनी सेवा करी त्यांची, तेथे माझा काय कोणतो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा, निर्गुणाकार झाला गुणवंत घाली दंडवत पूजनिया, तीर्थी त्यांची इच्छा करती नित्यकाळ व्हावया निर्मळापणाशी, अष्टमहासिद्धीचा कोणाला पाड, वागुनी द्याड कोणी तया, तुकामणी ते हे बळीया शिरोमणी, राहिले चरणी निकटवासे, तेथे माझा काय कोणतो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा, पांडुरंगा करू प्रणाम, पांडुरंगा करू त्यांच्या कृपदाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासुका समचरण सर्वोजम सांद्रमिलांबुदाभम जगनिर्वाणी मंजना मंजनानां तरुणपुरुषमाला कंदरम कन्यनेत्रम सदैवदासम विठ्ठलम चिंतयामि, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, संतांचे सुख झाले या देवा, मनवनी सेवा करी त्यांची, तेथे माझा काय कोणतो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा कीर्तन रूपे, सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगदवंद्य श्रीमंत श्री तुकोबरायांचा 6 चरणाचा असून या अभंगामध्ये संत महिमा वर्णन करत आहे. अभंगावर काही विचार करण्यापूर्वी आपल्या या शिंदेवाडीमध्ये गेली अनेक वर्षापासून चालू असलेला चैत्र महिन्यातला हा कार्यक्रम याही वर्षी भव्य दिव्य प्रमाणामध्ये सुरू आहे. आमचे हरिभक्तपरायण गुरुबंधू आमचे शामराव महाराज पवार आपल्या गावचे सुपुत्र आणि ज्यांनी महाराष्ट्र गाजवला आपल्या आवाजाने आणि महाराष्ट्र गाजवला असे ते या ठिकाणी 7 दिवस ज्ञानेश्वरी पारायणाचं त्यांनी व्यासपीठ चालवलेलं आहे. हरिभक्तपरायण तुकाराम शास्त्री महाराज यांच्या मुखातून आपण शिवकथा शिवपुराण कथा श्रवण केलेली आहे. पहाटे काकरा भजन, सकाळी